हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण काय घेणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत स्टॅटिक डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन. ऑफकोर्स मी तर स्टॅटिक डेटा मेंबर दिला आहे, पण मी स्टॅटिक मेंबर फंक्शनसुद्धा घेणार आहे. तर मित्रांनो, हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड युजिंग प्रोग्रामिंग C++चा लेक्चर नंबर 8 आहे आणि युनिट 2चा हा लास्ट टॉपिक आहे. तर मित्रांनो, यामध्ये मी जे बोर्डने रिपीटेड क्वेश्चन केलेत ना, तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, जेणेकरून जे रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये लिहिता येतील आणि ॲज अ तुम्ही टॉपर म्हणून तुमचा पेपर लिहू शकता. पण मित्रांनो, जर तुम्हाला टॉपर व्हायचा असेल तर आणि असे व्हिडिओ पाहायचे असतील अजून, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा. तर मी असं तुमचा टाईम इथे घेत नाही. पहिल्यांदा आपण सिलेबस बघून घेऊया. हा बघा, सिलेबसमध्ये आपण बघून घेऊ बघा मित्रांनो, की बघा हा सिलेबस आहे राईट. ह्याच्यामध्ये सर्व हे टॉपिक, हा टॉपिक कन्स्ट्रक्टर असू दे, डिस्ट्रक्टर असू दे, इनलाईन फंक्शन असू दे, सर्व कवर केलं. तुम्ही बोला की डिस्ट्रक्टर सर कवर केलात नाही. डिस्ट्रक्टरचं काय करा तुम्ही, जे मी कंपॅरिझन दिलं कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरचं, डिस्ट्रक्टरचे जेवढे पॉईंट आहेत ते तुम्ही लिहून काढलं तरी पण तुम्हाला एक्झामला मार्क दिले जातील. हा स्टॅटिक मेंबर फंक्शन अँड डायनॅमिक आपला स्टॅटिक मेंबर फंक्शन, स्टॅटिक डेटा मेंबर असे आपण कॉन्सेप्ट बघून घेऊया. तर मित्रांनो बघा, आपण स्टॅटिक पहिलं तर आपण बघू क्वेश्चन काय काय एक्झामला विचारतात. तर बघा, पहिला क्वेश्चन असं विचारू शकतो मित्रांनो, विचारला होता विंटर 24मध्ये की डिस्क्राईब यूज ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर 2 मार्क्ससाठी विचारला होता क्वेश्चन. बरोबर आहे, इतका समजला. पुढचा क्वेश्चन काय विचारला होता की स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर स्टॅटिक मेंबर फंक्शन. डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन हे दोघं पण डिफरंट आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा समर 23मध्ये विचारलेला, आणि हा मित्रांनो चुकून झालेला आहे. 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला होता, नोट डाऊन करून घ्या, सॉरी. आणि हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला होता समर 23मध्ये, की कम्पेअर करा स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक डेटा मेंबर, असा क्वेश्चन देखील तिने विचारला होता. हे तिघांचे पण आन्सर्स आपण बघून घेऊया, जेणेकरून आपला लास्ट युनिट आहे ना हा आज कंप्लीट होऊन जाईल. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूया की यूज ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर्स. तर बघा, थांबा, बघा पहिल्यांदा आपण बघूया स्टॅटिक डेटा मेंबरचा यूज काय, नंतर आपण डिफरन्स पण बघू आणि मेंबर फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स पण बघू. ओके, 2 मार्कासाठी यूज लिहायची होती. बघा, स्टॅटिक डेटा मेंबर म्हणजेच व्हेरिएबल इज यूज टू मेंटेन व्हॅल्यूज कॉमन टू इंटायर क्लास. ओनली 1 कॉपी ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर इज क्रिएटेड फॉर द इंटायर क्लास अँड it is shared by all objects of that class. Its lifetime is the entire program. म्हणजेच काय मित्रांनो बघा, की जो आपला स्टॅटिक डेटा मेंबरने जो आपण व्हेरिएबल स्टॅटिक करणार आहोत तो काय करतो, थ्रू द क्लास, जी तुमची काही क्लास आहे ना ती व्हॅल्यू त्याची स्टॅटिक ठेवतो. तो काय बोलला बघा, ओनली 1 कॉपी ऑफ स्टॅटिक मेंबर इज अ क्रिएट. फक्त एकच तुम्ही स्टॅटिक मेंबरची कॉपी क्रिएट करू शकता इंटायर क्लासमध्ये. आणि शेअर बाय ऑल ऑब्जेक्ट ऑफ द क्लास, आणि ती संपूर्ण म्हणजे पूर्ण ऑब्जेक्टला तुम्ही ती शेअर करू शकता त्या क्लासचा. इट्स लाईफ टाईम इज इंटायर प्रोग्राम. त्याची लाईफ टाईम काय आहे, जोपर्यंत इंटायर प्रोग्राममध्ये आहे तोपर्यंत त्याची लाईफ टाईम आहे. इतकं समजलं. आता आपण काय बघून घेऊ मित्रांनो, डिफरन्स बघून घेऊ. नको, पहिल्यांदा आपण डिफरन्स बघून घेऊ, डिफरन्स बघून घेऊ आपण पहिल्यांदा. बघा, 4 मार्कासाठी एक क्वेश्चन विचारला होता. तर बघा, स्टॅटिक डेटा मेंबर आणि नॉन स्टॅटिक डेटा मेंबर. पहिला पॉईंट का लिहा की इट इज डिक्लेअर युजिंग स्टॅटिक कीवर्ड स्टॅटिक. इट इज डिक्लेअर विदाउट युजिंग कीवर्ड स्टॅटिक. पहिला पॉईंट समजला की जो आपण स्टॅटिक डेटा मेंबर यूज करतो तो स्टॅटिक कीवर्डने यूज करतो आणि ह्याच्यामध्ये स्टॅटिक कीवर्ड यूज करत नाही. बरोबर आहे. दुसरा पॉईंट बघूया. स्टॅटिक डेटा मेंबर इज ऑटोमॅटिकली इनिशियलाइज विथ द 0. म्हणजे जेव्हा पण तुम्ही स्टॅटिक डेटा मेंबर हा व्हेरिएबल घ्याल तर तो ऑटोमॅटिकली स्टार्टिंगला 0 इनिशियलाइज होईल. अँड नॉन स्टॅटिक डेटा मेंबर कॅन बी इनिशियलाइज विथ 0 और नॉन झिरो व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉन स्टॅटिक डेटा मेंबर यूज कराल ना
तेव्हा तो एकतर झिरोने ते करू शकतो किंवा नॉन झिरो व्हॅल्यू म्हणजे 1 2 3 काही पण तिथे स्टॅटिक व्हॅल्यू किंवा नॉन स्टॅटिकमध्ये तुम्ही यूज करू शकता. तिसरा पॉईंट बघा, ऑल ऑब्जेक्ट ऑफ क्लास शेअर द सेम कॉपी ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर. मी आत्ता सांगितलं तुम्हाला की प्रत्येक ऑब्जेक्ट म्हणजे जेवढे ऑब्जेक्ट आहेत ते काय करतात, शेअर करतात सेम कॉपी ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर. आणि ईच ऑब्जेक्ट इथं ऑल होता आणि इथे ईच आहे, बघा फरक बघा, इथं ऑल इथे ईच ऑब्जेक्ट ऑफ द क्लास इथे काय करतात, शेअर करतात आणि इथे गेट्स करतात म्हणजे शेअर करत नाही. इट्स ओन स्वतःची, सेम नाही, ओन कॉपी ऑफ नॉन स्टॅटिक डेटा मेंबर. फरक बघूया काय आहे, ऑल ईच शेअर करतात, हा गेट करतो, सेम कॉपी करतात स्वतःची, ओन स्वतःची कॉपी ते यूज करतात. समजलात. इट कॅन बी ॲक्सेस स्टॅटिक मेंबर फंक्शन ॲज वेल ॲज नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन ऑफ द क्लास. इट कॅन बी ॲक्सेस ओनली थ्रू द नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन ऑफ द क्लास. अर्थ काय समजून घ्या बघा, हे जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू ॲक्सेस करायची असते ना तर मित्रांनो, तेव्हा आपण हे स्टॅटिक मेंबर फंक्शन थ्रू पण ॲक्सेस करू शकतो आणि नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शनसुद्धा ॲक्सेस करू शकतो पण द सेम क्लासमध्ये. पण आणि जो आपला नॉन स्टॅटिक डेटा मेंबर आहे ना, हा फक्त नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शननेच ॲक्सेस करू शकतो. समजलं. ह्याच्यामध्ये दोघांनी पण ॲक्सेस करू शकतो, ह्याच्याने फक्त एकदाच ॲक्सेस करू शकतो. हा क्वेश्चन रिसेंटली विचारलेला होता, तयारी करून ठेवा, एक्झामला येऊ शकतो. डिक्लेरेशन सिंटॅक्स बघून घ्या दोघांची पण. बघा, स्टॅटिक, डेटा टाईप अँड व्हेरिएबल म्हणजे स्टॅटिक कीवर्डचा यूज करायचा, त्याच्यापुढे डेटा टाईप टाकायचा. तर बघा एक्झाम्पलमध्ये बघूया कसं केलं त्यांनी. सच दॅट स्टॅटिक कीवर्ड यूज केला आहे, बरोबर आहे. बघा स्टॅटिक कीवर्ड यूज केला आहे, इंटिजर टाकला आहे आणि टाकला आहे काउंट, हा तिने यूज केलेला आहे इथे दिसतो आहे. आणि इथं काय केलं, डेटा टाईप आणि व्हेरिएबल म्हणजे इंटिजर नंबर. आपण मोस्ट ऑफ द टाईप नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स एक्झामला यूज करतो, तर स्टॅटिक डेटा मेंबर आणि याचं कंपॅरिझन विचारलं तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. हा पुढे बघून घ्या, कॅरेक्टरिस्टिक त्याचे बघून घ्या. ओके, मेंबर फंक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा काय आहेत ते. A static function can have access only other static member declared in the class. म्हणजेच की काय, जो स्टॅटिक फंक्शन असेल ना तो ॲक्सेस करू शकतो जो स्टॅटिक मेंबर क्लासमध्ये डिक्लेअर केलेले आहेत तो, म्हणजे फक्त तोच तो ॲक्सेस करू शकतो जे फक्त क्लासमध्ये डिक्लेअर केले आहेत. अ स्टॅटिक मेंबर फंक्शन कॅन बी कॉल युजिंग द क्लास नेम इन्स्टेड ऑफ द ऑब्जेक्ट ॲज फॉलो. म्हणजेच की काय, जर तुम्हाला त्याची व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तर आपण त्याला कॉल कसा करतो, क्लास नेम आणि फंक्शन नेम. ऑब्जेक्टचा यूज करत नाही आपण, काय करतो की ऑब्जेक्टनं स्टुडंटचा मी S1 ऑब्जेक्ट केला तर S1 डॉट देतो मी आणि मग त्या डिस्प्लेला कॉल करतो. तर इथं असं नाही करायचं, तर क्लास नेम थ्रू फंक्शन नेमला कॉल करायचा होता. हे 2 पॉईंट लर्न करा. एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स 1 मार्क. विचारले स्टेट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्टॅटिक मेंबर फंक्शन. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही लाईक करत नाही, कॉन्फिडन्स मलासुद्धा येत नाही, तर तुम्ही लाईक करा, तुमचा पण कॉन्फिडन्स होईल. कारण मी तुम्हाला अजून असे टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवत जाईल. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.